माहित नाही, पण आम्ही ह्यांना जाधव वहिनी म्हणूनच आवाज देतो बघा. हा नाही दीपक जाधव वगैरे कोण नाही. मी प्रकाशची बायको आहे ती. प्रकाश जाधव म्हणून मी ओळखतो. नाही नाही, तोच घोळ आहे मामा. अहो काय ना, ह्यांचे जे मिस्टर आहेत ना, त्यांचं नाव दीपक जाधवच आहे, पण त्यांना पक्या म्हणून ओळखतात. हा म्हणजे पक्याची बायको म्हणजे निलिमा, ती तुझ्या शेजारी राहते. हा म्हणजे ह्या माझ्या बाजूलाच राहतात. हा म्हणजे इतके वर्ष नीलू आपल्या जवळच राहते आणि आपल्याला माहित सुद्धा नव्हतं. काय निलिमा सापडले? हा अरे काका स्पीकरवर टाका ना. स्पीकरवर मला मी टाकतो द्या एक मावशी मावशी रेयांश बोलतोय. सापडल्या त्या एवढ्या लवकर? अरे हो, त्या इथे जवळच राहतात. परसूने ओळखलं त्यांना आणि त्याचं म्हणणं आहे की त्या त्याच आहेत. आता मला मनातून भीती वाटते रे. म्हणजे त्या समजा त्या नसतील तर बाबांची खूप डिसअपॉइंटमेंट होईल. पण आपल्याला हा चान्स घ्यावाच लागेल. मी जाऊन एकदा बघून येऊ का? अरे तुला कसं कळेल त्या त्याच आहेत ते? विचारून तरी येतो ऍटलिस्ट. हा नाही नको, आता बाबा जात आहेत आणि त्यांना थांबवणं शक्य नाहीये. ते खूप आधीच एक्साइटेड आहेत आणि मलाही त्यांचं मन मोडवत नाहीये. नाही साहजिक आहे, बरोबर आहे. बरं ऐक रेयांश, प्लीज तू फोटो आता कुठे शेअर करू नकोस. हा हा येस, मी नाही करत, पण मावशी मला प्लीज सगळं सांग, मला अपडेट्स दे. ओके हो ठीक आहे ठीक आहे. चल बाय, मी ठेवते आता. येस येस, बाय बाय. भैरवी, मी जरा बाहेर जाऊन येतो का? बाबा 1 मिनिट थांबा. काय? हे बघा, तुम्ही जाल तेव्हा समजा त्या जर निलिमा आत्या नसल्या, म्हणजे 1% शक्यता आहे असं होण्याची, पण नसल्या तर फार त्रास करून घेऊ नका. हा म्हणजे आता आपल्याकडे मार्ग आहेत त्यांना शोधायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हो, समजा त्याच असल्या तर रिकाम्या हाताने भेटू नका. हे द्या त्यांना, हा शिरा. अरे काय काय गरज आहे? इतकं का करताय? मुळात तिला शोधायची पण काय गरज आहे? वेणूची इच्छा होती. आई असताना किती इच्छा पूर्ण केल्यात तुम्ही? अनिश, आत्ता वाद नकोय. वाद नाही घालत आहे मी. जरा प्रॅक्टिकली विचार कर. इतक्या वर्षात एकदा सुद्धा नाव काढलं नाही यांनी, आणि आता गोडधोड घेऊन जाताय. अनिश, ती त्यांची बहीण आहे, त्यांना ठरवू दे. त्यांना भेटावं असं वाटतंय ना आत्ता, मग त्यांना भेटू देत. आपण कोण ठरवणार आहे त्यांनी काय करायचं काय नाही? बाबा 1 मिनिट, मी आलेच. हे घ्या आणि त्यांना द्या. एवढं? हो, त्यांना म्हणावं लवकर घरी या, आम्ही सगळेजण वाट बघतोय. सांगतो, लाखात एक माझी सून आहे. तिला भेटायला लवकरात लवकर ये. काय लाखात एक सून? बरोबर आहे. सून कशी पटेल तसं आणि आवडेल तेच बोलते, आणि मुलगा नालायक, कारण तो खरं बोलतो. बघूया ना निलिमा आत्या यांना भाऊ म्हणून स्वीकारते की नाही. शक्य नाही. हॅलो हॅलो हॅलो. देसाई, अहो पावसाची लक्षण आहे. कॅब बुक झाली की नाही? हो केली होती हो, आता 2 मिनिटावर त्याने कॅन्सल केली, दुसरी करतो. अरे माझगावकर, काय आज ऑफिसला एकदम उशिरा?
त्याच्या आज सरळ दांडी. काय दांडी? तुम्ही चक्क दांडी मारताय? नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? नाही नाही, घरी सगळं एकदम उत्तम आहे. आणि आज आणखीनच जास्त उत्तम होणार आहे. का नाही म्हणजे आज माझ्या बहिणीला आणणार आहे मी घरी. बहीण? तुम्हाला बहीण आहे? नाही म्हणजे इतके वर्षात कधी बघितली नाही ना. मी तरी कुठे बघितलं होतं. हा म्हणजे बऱ्याच दिवसात गाठभेट झाली नाही ना आमची. आज मी तिला बऱ्याच दिवसांनी भेटणार आहे. बरोबर. माझं ही पिशवी कसली हो? नाही, यात शिरा आहे, शिरा. हो हो हो. आणि यात भैरवीने तिच्यासाठी नवीन साडी दिली आहे. अरे वा. वा वा माझगावकर, मग आमची कधी भेट घडवून आणताय? आता घेऊन येतोच आहे ना मी तिला घरी. अरे वा, म्हणजे यंदाची भाऊबीज आणि दिवाळी माझगावकर एकदम दणक्यात करणारच दिसतंय. हा माझी दिवाळी आणि माझा दसरा दोन्ही आजच आहे. आज माझी नीलू भेटणार आहे मला. छान. बरं मी निघतो, मी निघतो. अरे तू काय बोलतोय? नाही, नाही, हे राहू दे. हे राहू दे माझ्याकडे, हे राहू दे. बरं चला चला. कमाल आहे. माझगावकर आज खूप एक्साइटेड आहेत नाही? हो ना. अहो बहिणीला भेटायला चाललेत ना. ए बंटी पैपान. या इकडनं या इकडनं. हा जरा सावकाश. हा निसरड. अरे फुकणीच्या दिसत नाही का रे तुला? मुस्काट फोडू काय तुझा? तरी मी ईश्वर काकांना म्हणलं होतं तुम्हाला इथं पाठवू नका म्हणून, पण तुम्ही ऐकाल तरी शपथ मामा. काय बोलायचं आता? अरे सलाम परशु शेठ. अरे झेपत नाही तर कशाला पितो रे एवढे? जा घरला जा नाही जा. सॉरी मामा. मामा या. हे बघा त्या तिकडं त्या वरच्या अंगाला ते बघा तिकडं. हा तिथं त्या जाधव वहिनी राहतात आणि त्यांच्या वरच्या माळ्यावरतीच कुलकर्णी काकू राहतात. हा इथं राहते निलिमा? होय. कधीपासून? झालं असतील एक 8-10 वर्ष झालं असतील बघा. कशी आहे रे ती? नाही म्हणजे त्या जास्ती कुणाशी बोलत नाहीत. हा पण फुलराणी जेव्हा पोरींना घेऊन गावावरून आली होती ना, तेव्हा पोरींसाठी त्या कपडे शिवून घेऊन आल्या होत्या. दीपक जाधव. आज मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाणार. नीलू, मला ओळखलंस? अगं मी तुझा भाऊ अशोक, तुझा दादा. मामा काय झालं? हा वहिनीने असं दार का लावून घेतलं? नाही का माहिती.
जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, अहो दार उघडा. तुम्हाला भेटायला बघा तुमचा भाऊ आलाय. दार उघडा. अहो तुम्ही भेटणार म्हणून त्यांना एवढा आनंद झाला की मी त्यांना नको नको म्हणत होतो, तरी पण ते आपल्या ह्या एरियात आले. एक डाव त्यांच्याशी बोलून घ्या ना. जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, दार उघडा ना. अहो झालं गेलं गगेला मिळालं. अहो झगडे कोणाचे नाही होत. अहो तुमचे जे काही झगडे झाले असतील ते तुम्ही आपसात मिटवून घ्या हो. पण एक डाव मामाशी बोला हो. दादा वहिनी, दार उघडा ना. अहो हे माझ्या नाही नात्याचे ना गोट्याचे, त्यांनी पण आमच्यावरती लई माया करतात हो. तुम्ही दोघं तर एकाच मायेची लेकरं आहात ना. अहो जीव ओळून टाकतील हो तुमच्यावर. अहो हो म्हातारा माणूस या पावसा पाण्यात तिथं पायपीट करत तुमच्या दाराशी आलाय आणि तुम्ही असं दार लावून घेतलंय. जाधव वहिनी, हे बघा तुम्हाला शेवटचं सांगतोय, हे अशोक मामा माझ्यासाठी बापावानी आहेत. माझ्या बापाचा अपमान झालेला म्या खपून घेणार नाही. दार उघडा. म्या तुम्हाला शेवटचं सांगतोय, दार उघडा, नाहीतर म्या दार तोडत. परसू तुझा. पण बाबा तुझा मी बघतो काय ते. तुझा मला तू इकडचा रस्ता दाखवलास ना, थँक्यू व्हेरी मच. आता मी बघतो काय ते. हा तुझा बरं